आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी राजेश शिरभाते. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब. बेळगाव कारवार सीमा भागातल्या नागरिकांना प्रधानमंत्र्यांनी न्याय द्यावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी. राज्यातल्या रंगकर्मींसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची ग्वाही. एटीएममध्ये 10 तासांपेक्षा अधिक काळ रोख रक्कम उपलब्ध न झाल्यास त्या बँकांना प्रतितास 10,000 रुपये दंड आकारण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आणि देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.45% राज्यात 7,720 रुग्ण कोरोनामुक्त. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं आहे. आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि इतरांना श्रद्धांजली वाहून या सत्रात झालेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. या सत्रात 20 महत्त्वपूर्ण विधेयकं मंजूर झाल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या सत्रातही रात्री उशिरापर्यंत कामकाज चालवण्याचा विचार होता, मात्र गदारोळामुळे ते शक्य झालं नाही असं त्यांनी सांगितलं. सभागृहात कामकाज होणं ही जनतेची अपेक्षा असते, त्यामुळे घोषणाबाजी आणि गोंधळ करणं या गोष्टी योग्य नाहीत असं ते पुढे म्हणाले. राज्यसभेतही आज सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांचा गदारोळ सुरू राहिला. अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काल विरोधी पक्षांनी केलेल्या कृत्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी ते भाऊकही झाले. त्यानंतर विरोधी पक्षांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यांनी 12 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर सध्या इतर मागासवर्गीयांची यादी तयार करण्याचे अधिकार राज्यांना देणाऱ्या घटनेतल्या 127व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. सीमा भागातल्या नागरिकांना कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून तो थांबवून हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह सीमा भागातील मराठी भाषकांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असून सीमा भागातल्या मराठी बांधवांना आपण न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी प्रधानमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आपण सीमा भागातल्या नागरिकांच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधित लसीच्या 2 मात्रा घेतलेल्यांच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणीचं काम आज सकाळपासून उपनगरीय रेल्वेच्या 3ही मार्गांवरच्या 109 रेल्वे स्थानकांवर सुरू झालं. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आणि जे ऑनलाईन पडताळणी करू शकत नाहीत अशांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं हित जोपासणं आवश्यक असून त्यासाठी कापूस खरेदी प्रक्रिया अत्यंत व्यवस्थित राबवली पाहिजे असं मत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते आज महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामध्ये समायोजन करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी सहकार आणि पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 2011 पासून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ यांचं एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या दुसऱ्या एका बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती,
आणि बळकटीकरण, विक्रीयोग्य उत्पादनांच्या प्रभावी हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी विपणनाच्या पायाभूत सुविधांचा विकास, शेतमालाची साफसफाई, प्रतवारी करून तात्पुरती साठवणूक, फळे, भाजीपाला आणि फुलं यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्यातल्या माथाडी कामगारांसाठी असलेल्या विविध माथाडी महामंडळांच्या धर्तीवर रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. राज्यातल्या विविध कलाक्षेत्रातल्या रंगकर्मींशी आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयात संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे, रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रातर्फे अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री मेधा घाडगे, विजय राणे आदी उपस्थित होते. राज्यातल्या कलाकारांची नोंदणी करण्याचं काम जिल्हा स्तरावर करण्यात येत असलं तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयानं ऑनलाईन कलाकार नोंदणी कशी सुरू करता येईल याबाबत प्रयत्न करावेत, असंही ते म्हणाले. म्हाडा आणि सिडकोच्या घरांमध्ये रंगकर्मींसाठी राखीव ठेवलेल्या सदनिकांमध्ये मुंबईत 5% आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 2% प्रमाण असावं, अशी मागणी आपण यापूर्वीच राज्य शासनाकडे केली असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं. रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र या संस्थेतर्फे काही कायमस्वरूपी मागण्यांचं निवेदन यावेळी त्यांना देण्यात आलं. लोकसभेत काल राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग आणि राष्ट्रीय भारतीय वैद्यक व्यवस्था सुधारणा विधेयकांना चर्चेविना मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग सुधारणा विधेयकाद्वारे गुणवत्तापूर्ण आणि सर्वांना परवडेल अशा खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळावं यासाठीच्या शिक्षण व्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे. होमिओपॅथी कायदा 1973ची जागा आता नवीन कायदा घेणार आहे. या कायद्यानुसार होमिओपॅथी शिक्षण आणि प्रॅक्टिसवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात येणार आहे. आधीच्या कायद्यानुसार केंद्रीय आयोग स्थापण्यात आला होता. राष्ट्रीय भारतीय वैद्यक व्यवस्था सुधारणा विधेयकाद्वारे 1970मधील भारतीय वैद्यक व्यवस्था कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय आयोगाची जागा राष्ट्रीय आयोग घेणार आहे. ही दोन्ही विधेयकं आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मांडली. एटीएम यंत्रांमध्ये 10 तासांपेक्षा अधिक काळ रोख रक्कम उपलब्ध न झाल्यास त्या बँकांना प्रतितास 10,000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. एटीएम यंत्रात कायम रोख रक्कम उपलब्ध राहावी, त्याचप्रमाणे वेळेवर यंत्रात रोख रकमेचा भरणा करण्यावर बँकांनी लक्ष द्यावं, असंही रिझर्व्ह बँकेनं आपल्या आदेशात म्हटलं आहे. 1 ऑक्टोबरपासून बँकांना हा दंड आकारण्यात येणार असून बँकांनी एटीएममध्ये कायम रोख रक्कम राहील हे पाहण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारावी. त्याचप्रमाणे बँकांनी एटीएममध्ये जमा केलेल्या रोख रकमेच्या वेळांचा अहवालही दर महिन्याला सादर करावा, असंही रिझर्व्ह बँकेनं आपल्या आदेशात म्हटलंय. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात काल नव्या 38,353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 497 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या 3,20,36,511 झाली असून कोरोनामुळे आतापर्यंत 4,29,179 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल 40,013 रुग्ण बरे झाले. देशात सध्या 3,86,351 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण सध्या 97.45% आहे. दरम्यान देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 51,90,80,524 मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 41,38,646 नागरिकांना लस देण्यात आली. राज्यात कोरोनामुक्तीचा दर सातत्यानं वाढत आहे, तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. काल राज्यभरात 7,720 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 5,609 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 137 रुग्ण दगावले. आतापर्यंत एकूण 63,63,442 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 61,49,676 रुग्ण बरे झाले, तर 1,34,201 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 66,123 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96.8% झालं आहे. मुंबईत काल 403 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली.
मुंबईत आतापर्यंत 7,15,792 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल 230 नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या 7,37,954 झाली असून मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी 1,712 दिवसांवर आला. सध्या 3,782 रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 15,959 वर पोहोचला आहे. आणि आता जिल्हानिहाय कोरोनाच्या बातम्या. सांगली जिल्ह्यात 837 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 632 नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या 6,447 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परभणी जिल्ह्यात काल 1 रुग्ण बरा होऊन घरी गेला. काल 1 नवीन रुग्ण आढळला. सध्या 15 रुग्ण उपचार घेत आहेत. नांदेड जिल्ह्यात काल 4 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. काल 4 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यात काल 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही. सध्या जिल्ह्यात 15 रुग्ण उपचाराधीन आहेत. जालना जिल्ह्यात काल 24 रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्ह्यात 14 बाधित रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात 126 रुग्ण उपचार घेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथं सदानंद आरेकर प्रतिष्ठान आणि श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे कोविड पालक अभियान हाती घेण्यात आलं आहे. त्याविषयी सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर यांनी आकाशवाणीला माहिती दिली आहे. तालुक्यामध्ये आमच्याकडे असे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं कोविडमुळे, लॉकडाऊनमुळे काहींची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. त्यांच्या काहींच्या घरी कमवतं कोण नव्हतं, काहींचे पालक कोविडमध्ये निधन पावले होते. मग अशी मुलं कोण कोण आहेत तालुक्यात, मग अशा मुलांचा आम्ही डेटा जमा करण्यासाठी सुरुवात केली आणि मग ती मुलं कुठेतरी आमच्या संपर्कात आली एकदा की त्यांना आपल्याकडून काहीतरी मदत व्हावी आणि आम्ही तो कार्यक्रम मध्ये राबवला. म्हणजे ज्यांना काही लोकांचे पालक नसतील, काही लोकांच्या घरी कमवतं कोण नाही, म्हणजे साधारण वया पुस्तकं घेण्यासाठी पण काहींची परिस्थिती एकदम कठीण आहे. अशा विद्यार्थ्यांची निवडक लोकांची आम्ही यादी काढणार आहोत आणि असे किमान 200 ते 250 विद्यार्थ्यांना आपण या लाभ देणार आहोत. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील 72% आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीनं होत आहेत, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. 2019-2020 मध्ये डिजिटल पद्धतीनं व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या 3,04,00,000 होती. वर्ष 2020-2021 मध्ये ही संख्या दुपटीनं वाढून 7,06,00,000 पोचली आहे. 7 सहकारी बँकांमध्ये सर्व सेवा देखील डिजिटल पद्धतीनं दिली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागात इयत्ता 5वी ते 7वी तर इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग येत्या 17 तारखेपासून प्रत्यक्ष सुरू करायचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय काल जारी केला आहे. त्यानुसार शिक्षकांचं संपूर्ण लसीकरण अनिवार्य आहे. त्यांची खातरजमा प्रशासनानं करायची आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये कोविड स्थिती लक्षात घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबतचा निर्णय तिथल्या पालिका आयुक्तांवर सोपवला आहे. पाकिस्तानी जिहादी दहशतवाद्यांच्या धर्तीवर आता नक्षलवाद्यांनी देखील ड्रोनचा वापर सुरू केला आहे. 2 दिवसांपूर्वी 8 ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांनी ड्रोनच्या मदतीनं एटापल्ली तालुक्यात हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. सुदैवानं या हल्ल्यात कुठलंही नुकसान झालं नाही. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील बुर्गी मदत केंद्रावर 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमाराला नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब. बेळगाव कारवार सीमा भागातल्या नागरिकांना प्रधानमंत्र्यांनी न्याय द्यावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी. राज्यातल्या रंगकर्मींसाठी कल्याणकारी मंडळं स्थापन करण्याची सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची ग्वाही. एटीएममध्ये 10 तासांपेक्षा अधिक काळ रोख रक्कम उपलब्ध न झाल्यास त्या बँकांना प्रतितास 10,000 रुपये दंड आकारण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आणि देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.45% राज्यात 7,720 रुग्ण कोरोनामुक्त. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIR_News_Mumbai या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.